आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मृतदेहासह ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन। नेरलेत लिंगायत समाज आक्रमक। निधी मंजूर असूनही NOC मिळेना। प्रशासनाच्या अनास्थेविरुद्ध संतापाचा उद्रेक। नेरले तालुका वाळवा येथे मंजूर निधी हक्काची जागा पण प्रशासकीय अनास्थेमुळे अंत्यसंस्कारासाठी होणारी फरफट। या अन्यायाविरुद्ध अखेर नेरले येथील लिंगायत समाजामध्ये संतापाची परिसीमा झाली। मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी तो थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून ठेवला आणि प्रशासनाला हादरवून टाकणारे ठिय्या आंदोलन छेडले। अखेर ग्रामपंचायतीने नमती भूमिका घेत लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलक शांत झाले। सर्वे क्रमांक 478 मध्ये समाजासाठी 10 गुंठे जागा मंजूर असून आमदार सत्यजित देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून 15 लाख रुपये निधीही उपलब्ध झाला आहे। या निधीतून संरक्षक भिंत, रस्ता आणि शेड उभारणे प्रस्तावित आहे। मात्र महिने पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र आणि भूमी अभिलेख विभागाकडून जागेची मोजणी व चतुःसीमा निश्चिती होत नव्हती। गावातील एका समाज बांधवाच्या निधनानंतर अस्वच्छता आणि लगतच्या शेतकऱ्यांच्या आक्षेपामुळे अंत्यविधीचा गंभीर पेच निर्माण झाला। निधी असूनही हक्काच्या जागेसाठी हेलपाटे का, असा संतप्त सवाल करत नागरिकांनी थेट मृतदेहासह ग्रामपंचायत गाठली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरपंच व स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली। सार्वजनिक बांधकाम विभागाला NOC देण्यासह भूमी अभिलेख, तहसीलदार व पंचायत समितीकडे मोजणीसाठी तातडीने पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीने दिले। त्यानंतरच आंदोलन मागे घेऊन अंत्यसंस्कार पार पडले। प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या या आंदोलनाने संपूर्ण वाळवा तालुक्यात खळबळ उडवून दिली असून आता दिलेले लेखी आश्वासन प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एप्रिल महिन्यात लिंगायत समाजाला सत्तूभाऊंनी आम्हाला 15 लाख रुपये फंडातून मंजूर करून दिलं आणि तिने सांगितलं PW वाल्यांनी की PW सांगितलं आम्हाला की तुम्ही ग्रामपंचायतचा NOC ठराव आणा। NOC ठरावासाठी आम्ही 3-4 वेळा ग्रामपंचायतमध्ये मागणी केली। ते म्हणतात आमच्याकडे ठराव द्यायचा हातात आमच्या नाही। आणि परत त्यानंतर मी BDO साहेबांनी भेटलो। BDO साहेबांनी पण तेच सांगितलं की रोज कुठं माणसं मरतात। परत कलेक्टर साहेबांच्याकडे 2 वेळा गेलो। कलेक्टर साहेबांनी मला सांगितलं की ग्रामपंचायतनंच द्यायचं आहे, ती ग्रामपंचायत का देत नाही। असं एक पत्र BDOला परवा दिवशी मी गेलो त्यावेळेला BDO साहेबांनी पत्र द्यायला कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं। आमची एवढीच मागणी, कोणी अतिक्रमण केलंय काय केलं आम्हाला काय देणं घेणं नाही। आम्हाला समाजाची 10 गुंठेची जागा आहे, ती ग्रामपंचायतनं आता आम्हाला रितसर मोजून द्यावी, चतुर्सीमा टाकून द्याव्या आणि राहिलेली जागेवर आम्हाला कंपाऊंड घालून द्यावं। आज आमच्यातल्या तेली समाजातल्या एका बांधवाचा मृत्यू झाला आणि त्या समाजाच्या मनामध्ये एक चीड निर्माण झाली की आम्हाला स्वतंत्र अशी दफनभूमी नाही। परंतु गेल्या 25-27 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीनं त्यावेळच्या काही असतील त्या प्रमुखांनी पुढाकार घेऊन या समाजाच्या दफनभूमीला 10 गुंठे जागा दिलेली आहे। ही आम्हाला मान्य आहे, सगळ्या गावाला मान्य आहे। पण त्या दफनभूमीची डागडुजी किंवा त्याची स्वच्छता किंवा त्याला जी दफनभूमीमध्ये ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा आम्ही दिलेल्या नाहीत। त्याचं कारण असं की त्या सुविधा देताना शेजारच्या शेतकऱ्यांनी त्या दफनभूमीबद्दल ऑब्जेक्शन घेतलं आणि ते मेहरबान कोर्टामध्ये ते गेले आणि कोर्टाच्या काही त्यांनी कागद, फाईल, ऑर्डर आणून दाखवल्या, ग्रामसेवकांच्याकडे दिल्या, PWDच्या ऑफिसमध्ये पत्र दिलं। त्यामुळं आम्ही ह्यामध्ये फार मोठा हस्तक्षेप केला नाही। पण या समाजाच्या सगळ्यांना मी बोलवून सांगितलंय की तुमच्यासाठी जे काही करायला लागेल आणि ग्रामपंचायतीची जी काही भूमिका, व्यवस्थितपणाची जी काही तुम्हाला मदत करण्याची आहे ती करायला आम्ही तयार आहे। ग्रामपंचायतमध्ये आम्ही पदाधिकारी नसलो तरी यांच्यासाठी मदत करायला तयार आहे। ह्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगेन की अशाच माळी समाजासाठी सुद्धा दफनभूमी नाही। गेल्या 6 महिन्यापूर्वी त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचा प्रस्ताव आम्ही सगळी ग्रामपंचायतची बॉडी आम्ही सगळे प्रस्ताव करायला लागलोय की माळी समाजाला सुद्धा काही त्या समाजातल्या लोकांना 1 गुंठाही जमीन नाही, त्यांनी दफन कुठं करायचं?
त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही दफनभूमी करायला पुढाकार घेतलाय, त्यांना आम्ही जागा देणार आहे आणि या जागेबद्दलचा शेजारच्या शेतकऱ्यांना कायदेशीर काही गोष्टी आमच्याकडे आणून दिल्यामुळं आम्ही थांबलो. पण यांची 10 गुंठ जागा दिलेली आहे, त्या जागेवर यांना ज्या सोयी सुविधा करायला लागतील त्या कोर्टाकडनं किंवा कलेक्टर साहेबांच्याकडनं जी योग्य ती कायदेशीर प्रोसिजर आम्हाला काही सांगतील, आम्ही स्वतः त्यामध्ये ग्रामपंचायतच्या फंडातनं तिथं पैसे खर्च करायला सुद्धा तयार आहे. याचा चुकीचा अर्थ कुणी लावू नका.